हां, माझे पूर्ण नाव राजू सुखराम नेता, पोस्ट जारागंडी, तहसील एटापल्ली, जिल्हा गडचिरोली. मी येथील रहिवासी असून मी वेलमागड ग्रामसभा सचिव आहे. दिनेश दसो नेता या गावाचा मी जुन्या. काय नाव म्हटलं म्हणजे तुमचं? दिनेश दसो नेता. या गावच्या ठीक आहे, पुढे निश्चित कुठली. घ्या घ्या. हां इकडे इकडे. अंकुश नेता एक नंबर भेटाय ना. या ठिकाणी श्रमदानातून वनराई बंधारा बांधत असताना मौजा वेलमागड तालुका कृषी अधिकारी कार्यालय एटापल्ली यांच्या मार्फत तिथं वनराई बंधारा बांधत असताना ग्राम वेलमागड यहाँ से वनराई बंधारा बांधने के लिए और श्रमदान दानातून बांधण्यासाठी तर स्वयंपूर्णेनं आलेल्या इग्नेश कुजूर इथं वयस्कर असताना सुद्धा आले आहेत. माझं नाव देवाजी महादू नेता या गावच्या पाटील. माझे पूर्ण नाव राजू सुखराम नेता, ग्रामसभा वेलमागड येथले मी सचिव आहे. आणि या वनराई बंधारासाठी आम्ही ग्रामसभा घेऊन निर्णय घेतला की एक बंधारा गावात असायला पाहिजे म्हणून. मी गणेश लालशी कुंबरे, राहणार दोलंदा. आपले हिचामी साहेब आम्ही सर्वजण मिळून मौजा वेलमागड येथे वनराई बंधारा बांधण्याचे ठरवले व इथं चिंगड्या नव्हते, चिंगड्यांच्या पण अवेलेबल इथं करून दिले. आणि या वनराई बंधाराचे उपयोग इकडचे सर्व शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता होती, त्याच्यामुळे खूप आता उपयोग होणार आहे. व इकडे आजूबाजूला असणारे सर्व जंगलातले वन प्राणी यांचे पण इथं संरक्षण होईल. लोकांना पण खूप याच्यामधून उत्पन्न घेता येईल. वनराई बंधाराचे काम कोणकोणत्या कामासाठी वापरतात? वनराई बंधाराचे काम इथून मक्यासाठी इथून पाणी उचलण्याचा उपयोग होईल. परत भाजी, परत येत आमचे गावचे ढोरं आहेत का तुम्ही? आजूबाजूला सर्व हां. त्याच्यानंतर सोबत आजूबाजूला वगैरे तुमच्या शेततळ असतील किंवा बोरवेल असतील, पुन्हा तुमच्या विहीर असतील, तर ते या बंधारामुळे काय होणार आहे, त्याच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. म्हणजे भूगर्भामध्ये पाण्याची पातळी वाढून जाईल. या ठिकाणी बघू शकतो आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालय एटापल्ली बांधण्यात आलेला आहे.
आणि जवळपास या ठिकाणी 200 चुंगड्यांच्या वनराई बंधारा बांधण्यात आलेला आहे. संबंधित श्रमदानातून संपूर्ण गावातील शेतकरी आणि गावकरी उपस्थित आहेत. इथं कुठं नाही आर्थिक मदत न मिळता फक्त श्रमदानातून इथं वनराई बंधारे बांधण्यात आलेला आहे. आणि इथं भरपूर पाणीसाठा जमा झालेला आहे. जवळपास या ठिकाणी 3 तासामध्ये इतकं मोठं पाणी जमा झालेलं आहे. ही गोसीसुका हिच्या मी सहाय्यक कृषी अधिकारी वेलमगड, तालुका कृषी अधिकारी कार्यालय एटापल्ली इथून मी त्या ठिकाणी वनराई बंधारा बांधण्यासाठी आलेला आहे. आज 12 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी आले असता संपूर्ण गावातील प्रत्येक घरातून आलेले आहेत आणि स्वयंपूर्णेनं आणि त्यांच्या वनराई बंधारा बांधण्यामागचा उद्देश एकच आहे की सध्या जो आता जानेवारी म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये पावसाच्या म्हणजे पाऊस बंद होत असतो आणि त्याच्यानंतर पाऊस बंद झाल्यानंतर छोटे छोटे प्रत्येक गावामधून असं नाले वाहत असतात. त्या नाले वाहत असताना आपण अगोदरच जर आपण वनराई बंधारा बांधलं तर त्या ठिकाणी असं पाण्याची साठा वाढल्यानंतर आपण रब्बीच्या पिकामध्ये आपण जास्तीत जास्त पाणी देऊन म्हणजे रब्बीमध्ये आपण मका लागवड केली असतात, त्याच्यानंतर भाजीपाला, मिरची, टमाटो आणि असं रब्बी पिकामध्ये जास्तीत जास्त पाणी देण्यासाठी म्हणून आपण असं वनराई बंधारा बांधल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त दिवसपर्यंत आपण पाणी देण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. नाही तर मग कसं आहे पाण्याचे म्हणजे वनराई बंधारा नाही बांधला तर आपण कसं त्या ठिकाणी पाणी कमी होऊन जातो आणि पाणी वाहून जात नसल्यामुळे भूगर्भामध्ये पाणी कमी मुरतो. आणि असे वनराई बंधारा बांधल्यामुळे आपल्याला सर्वात महत्त्वाचे फायदा म्हणजे शेतामध्ये विहिरी असतात, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते, त्याच्यानंतर बोरवेलच्या पाण्याची पातळी वाढते, पुन्हा शेततलाव असतात त्याच्यामध्ये पाण्याची पातळी वाढून जातो. तर या कारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी असं विनंती करतो की शेवारी, जारावंडी तसंच वलमागड असं म्हणजे जवळपास संपूर्ण शेतकऱ्यांनी छोटे छोटे असं वाही असतात त्या ठिकाणी वनराई बांधण्यात यावा आणि म्हणजे वनराई बंधारे बांधण्यात यावे. आणि वनराई बंधारे बांधल्यानंतर त्या ठिकाणी आपण रब्बी पिकं जास्तीत जास्त वाढल्यानंतर आपल्याला शेती उत्पादनामध्ये मदत होऊ शकतो. धन्यवाद. वनराई बंधारे बांधल्यानंतर आपण बघू शकतो इथं या कोणकोणत्या पिकांसाठी या वापर करू शकतात. या साईडला वनराई बंधारामधून पाणी मक्काला देणार आहेत. दोन्ही बाजूला भरपूर मक्का लागवड केलेल्या आहेत, मक्का व भाजीपाला. वनराई बंधाऱ्याचं जो पाणी आहे तो आपल्या शेतामध्ये आपण आणणारच आहात. तर त्या माध्यमातून जसं इथं या ठिकाणी मका पेरलेला आहे आणि हा मका जो आहे हा आपल्याला रबीमध्ये धानानंतरचं अल्टरनेट येणारं पीक आहे. तर माझी विनंती राहील ह्या जारावंडी क्षेत्रातील माझ्या शेतकऱ्यांना, वेलमागड, दोलंदा, शिरपूर ह्या येथील शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की आपण जे वाहणारं पावसाचं पाणी आहे, ही पावसाचं पाणी आता शेवटच्या स्टेजला वनराई बंधाऱ्याच्या मार्फत अडकवून जर आपण आपल्या ह्या पिकांना जर दिलं तर आपल्या जर नक्कीच आपला रबीचं पीक पेरा वाढेल आणि तुमच्या उत्पन्नाला पण उत्पन्न वाढीसाठी याचा हातभार लागेल. तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्याप्रमाणे आपण मका पिकाची लागवड करावी. धन्यवाद. साहेबांनी इथं मार्गदर्शन केलेलं आहे. आज मी इथं साहेबांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं असताना साहेबांनी मार्गदर्शन केले आणि मी माझं नाव गोसीसुका, मी सहाय्यक कृषी अधिकारी वेलमगड, जारावंडी आणि शेवारी या परिसरात मी कार्यरत आहे. आणि त्याच पद्धतीनं मी परिसरात फिरत असताना काही असं शेतकरी असतात की ते खूप उत्सुकता आज आम्ही देत असतो म्हणजे देणार आहेत त्यांनी आणि त्यांना खूप फायदा होणार आहे. आणि अशाच पद्धतीनं आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना असं विनंती करतो की त्यांच्या म्हणजे गावाच्या परिसरामध्ये किंवा गावाच्या साईडला जे काही नाले छोटे नाले असतील त्या ठिकाणी आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधण्यात यावा आणि आम्हाला यावं असं विनंती करतो. तसेच तुकाराम आवडेप्रमाणे म्हणजे त्यांना घरगुती म्हणजे घरामध्ये खाण्यासाठी म्हणून
तर पूर्णच्या पूर्ण त्यांना भाजीपाला तर त्यांनी स्वतः लागवड केलेला आहे आणि परत त्यांनी बाजारात विक्री करण्यासाठी पण घेऊन जात असल्यामुळे त्यांना 2 पैसे येत आहेत. पुन्हा मक्का लागवड करत असल्यामुळे त्यांना आर्थिक पण म्हणजे त्यांच्या स्तर उंचवत आहेत. असंच तुकाराम आवडेप्रमाणे दामजी तुकाराम आवडेप्रमाणे सर्वात जास्तीत जास्त या क्षेत्रामध्ये मक्का, भाजीपाला आणि पीक लागवड करून आपला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यात यावा आणि म्हणजे परिसराच्या जो म्हणजे कृषी विभागाचा विकास आहे त्यांनी जास्तीत जास्त या पद्धतीने करण्यात यावा असं मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.